तर नमस्कार मंडळी, कशी आज बरे आस ना? बरेच राहा. तर मंडळी, आज लय दिवसांन बनवते ब्लॉग. नमस्कार मंडळी, आता आपण इलो विजयदुर्गात आणि आज होता आपला काम तर दुपारनंतर आटपला सा आणि आता आपण इलो विजयदुर्ग जेटिका आणि आता ही मोठी युद्धनौका हा आपली ती तुमका दाखवतोय मी. चला मंडळी, आपल्या समोर आता आहोत बघा, सगळे आमचे कामावर नाहिलेले आहेत बोट बघूसाठी. ही असा मोठी युद्धनौका आणि ही असा नवीन जेटी बनवलेली जी आपल्याकडे बोट येतात मुंबईवर ना त्याच्यासाठी. असा आहे विजयदुर्ग. ही बघा मोठी बोट असा युद्धनौका आपली गुलदार. विजयदुर्ग जेटी. आपले जितेंद्र जाजम सागरी सुरक्षा रक्षक विरोडी आणि असद बोटीचे सुरक्षा रक्षक गणेश पाटील आणि असद आमचे मिस्त्री. आपल्याला आता माहिती देतात त्याचे जे बोटीवर सुरक्षा रक्षक म्हणून ठेवलेले असतात ते आपल्याला माहिती देतात. तर चला ऐकी आपण. ही युद्धनौका आहे भारत देशाची आपल्या. हे 1985 मध्ये सेवेत उतारली होती. ते ही अंदो निकोबारला कायम बॉर्डरवरती असायची. ही बोट आहे मिसाईल सोडण्याची. ती छोट्या छोट्या बंदरामध्ये मिसाईल जी सोडायची, अटॅक करायची शत्रूवरती. ती आता एक रिटायर झालेली 2023 मध्ये. ती आता एक इंडियन नेव्हीमधनं ती आपल्या महाराष्ट्र महामंडळ बोर्डनी हे विकास महामंडळ बोर्ड पर्यटन हा लोकांनी घेतली. एक काहीतरी स्कुबा एक पर्यटनसाठी वाढवण्यासाठी हे इंगुर्ल्या बंदरामध्ये डुबवण्याचा एक कार्यक्रम आहे, हे स्कुबा करण्यासाठी. छान माहिती दिली. आपलं नाव काय ते? गणेश एकनाथ पाटील. गणेश एकनाथ पाटील, खूप छान माहिती दिली, धन्यवाद. ही बघा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही बोट इकडे आणलेली असा गुलदार. तर चला आता आम्ही जातो विजयदुर्ग किल्ल्यावर. मंडळी, हे आपले पण सबस्क्रायबर आहेत कोकणी वेल्डर चॅनलचे, ते पण इले साताऱ्यावर ना. तर चला त्यांची पण जरा मुलाखत घेऊया. तुमचं नाव कसा? अनिकेत भोसले. नमस्कार सर. आणि तुमचा? आशिष भोसले. इकडे म्हणजे पर्यटनासाठी आलात तुम्ही? ओके ओके, धन्यवाद. तुम्ही बोर्ड बघितली ना? हो, किल्ला बघितला आमचा? बघितलेला. ओके ओके, चालेल, धन्यवाद. आणि हो असा विजयदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दीपक मिस्त्री कॅमेरामन आमचो. आता आम्ही दोघेच जातो विजयदुर्ग किल्ल्याक भारनाच बघतो थोडंसं. चला किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय. चलो घुमने. आणि हे बघा एस टी भरपूर इली आहेत पर्यटनासाठी विजयदुर्ग किल्ल्यावरती. हे दाखव बोटी, हे दाखव एस टी दाखव, हे दाखव. चला आपण आता विजयदुर्ग किल्ल्याकडे मार्गस्थ होतोय. गाडी वाटतं हे थांबता गाडी पुढे जाऊ. एवढा का? हे बघा मंडळी, पर्यटनासाठी लहान लहान मुलं इलेली असत शाळेतनं. आता आमका जाऊचं असं काम का त्याच्यामुळे विजयदुर्ग किल्लो तुमका नंतर दाखवतोय. पण त्याला आता तो थोडं भारना दाखवतोय. आणि हो असा विजयदुर्ग किल्लो.
नंतर एक दिवस तुमका टाइम काढून येऊन दाखवीन मी तुमका. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी आम्ही येऊन पोचलो आता कामाच्या साईटवर आणि आता काम थोडासा राहिला दुपारनंतरचा. चला तुमका सकाळी झालेला काम दाखवतोय. आणि हे बघा आमचे सकाळचे रेडीत फायबरचे पत्रे आता दुपारपर्यंत लावून झाले. काल स्टँड मारून झाला होता त्याच्यामुळे आज दुपारपर्यंत झाले आहेत. आणि थोडासा त्या साईड का काम राहिला दुपारनंतरचा, तर आज होईल पूर्ण. तर काम करणार आम्ही आणि जाणार मग घरी. आणि हे बघा कामगार आमचे सगळे मेस्त्री बसले आहेत संको मको. आणि हेडमास्टर आमचे झोपले असतात. आता किल्ल्यात गेलो होतं बघू का, पण काम असल्यामुळे. तर मंडळी हे फायबरचे पत्रे तुमच्या घरात पण बसवचे असतात तर छान असतात, कारण गरमीसाठी पण बरे आहेत, जास्त गरम होत नाही घरामध्ये. आणि पावसामध्ये पण बरे असतात, कारण पत्र्याचे टाकलाच पत्रे तर आवाज येत राहतात अशासारखं. त्याच्यामुळे हे पत्रे टाकूचे असतील तुम्ही टाकू शकताच. आता हे पत्रे आम्ही 7-8 वर्ष तरी झाली टाकतो. तर आमचं काम आटपून आता आम्ही चाललो घरी. चला तर मंडळी व्हिडिओ पुन्हा बघत राहा. दीपक आपण चाललो घरी. तर मंडळी मी आता येऊन पोचलोय वीरवाडीत आमच्या गावामध्ये. चला दाखवते तुमका वीरवाडची संध्याकाळ. आणि ही असा आमची वीरवाडी, निसर्गाने थटलेली अशी आमची वीरवाडी. ही असा आमची वीरवाडी. ही असा वीरवाडीचा निसर्ग. पाणी वटला असा पाणी वटला त्याच्यामुळे आता सुकला. ही असा वीरवाडी. आणि मंडळी हा झाड पण बघा मस्त भारी वाटतं. कसला आता माहित नाही. तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप दिवसांनी मी बनवलंय, तेव्हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोकणी वेल्डर चॅनल का. धन्यवाद. मंडळी आज शनिवार आणि आराधा. चला तर तुमका मी दाखवते आज आरत हनुमंताची. जय श्रीराम जन्मा पवनसुत्रांजनी वायुपुत्रम. जय श्रीराम जन्मा.
रूपा सुंदरा चंद्रा पाताल देवदाई सा भव्य सुंदर दुजांगे उतरे भाऊ आविष्टा पडे काळांगे गाळवांगे देखता गाप्ते वे ब्रह्मांडे मायडे वावत भंगते नेत्रांगी चालल्या ज्वाळा पुरकी ताटल्या प्रसादी करण्याचा मान या पोलीस पाटील यांना पोलीस पाटील यांना असतो विरवाडी